आज मी तुमच्याशी एक वेगळीच रेसिपी शेअर करणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागतात ही पळसाची पानं। या दिवसामध्ये पळसाची पानं एवढी चांगली नाही आहेत, शोधून मला ती अगदी निवडून घ्यावी लागली। आणि हा बघा, हा पिल्लू आमच्या अगदी माझ्या मागे येतोय। आता ही पळसाची पानं व्यवस्थित पाण्यामध्ये मी धुवून घेतल्यात। पळसाच्या पानांचं प्रमाण आपल्याला जरा जास्तच लागतं ही रेसिपी बनवण्यासाठी। आता बघा, हे एवढं चिकन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हळद टाकते। पण सर्व मसाला टाकायच्या अगोदर इकडे मी डाळ पेटत ठेवले, कारण आपल्याला निखारे जास्तीत जास्त पाहिजेत। हळद टाकल्यानंतर आता मसाला टाकून घेते। मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता, तिखट तुम्हाला हवं असेल नसेल तसं तुम्ही वापरू शकता। आता हे असं व्यवस्थित मिक्स केलं आहे। आता थोड्या वेळासाठी हे मी झाकून ठेवणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। ह्याच्यामध्ये थोडं लिंबू पण टाकलं तर अधिक छान लागतं। आणि लिंबू नॉनव्हेजमध्ये शक्यतो वापरायचंच, पण माझ्याकडे लिंबू नव्हतं। पहिले माझ्या माहेरी भरपूर लिंब असायची, म्हणजे झाड होतं त्याला खूप लिंब यायची, पण आता ते झाडच नेमकं मरून गेलं। मग आता आपण बिना लिंबाचं आता काम भागून घेणार आहेत। तर बघा, छानपैकी डाळ ही पेटले आणि आता हे सगळं चिकन मी पळसाच्या पानांमध्ये गुंडाळे। जास्तीत जास्त पानं घेतली तर अगदीच छान असं ते चिकन बनते। आता इथे मी काय वापरले माहिती आहे का, हे आहेत ॲल्युमिनियमच्या तारा। आता आपण ही पळसाची पानं आणि हे चिकन अगदी व्यवस्थित असं बांधून घेणार आहेत। आता बघा, असं बांधल्यानंतर इथे डाळ केली, याच्यामध्ये आपण ते भाजण्यासाठी आता ठेवत आहोत। पळसाच्या पानांमध्ये भाजलेलं चिकन खाण्यामध्ये काय तर वेगळाच आनंद आहे आणि छानही चव पण त्याला अगदीच छान अशी येते। बघा, आता हे चिकन छानपैकी भाजते। तिकडे ते चिकन भाजत ठेवलं आहे, तर इकडे लगेच मी आता दुसरं चिकन भाजायला घेते। बघा किती पानं घेतलीत मी। आता हेही चिकन मी अगदी व्यवस्थित असं बांधून घेणार आहे। तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि जेव्हा कधी माहेर येईल त्यावेळेस तुमच्याशी अगदीच अशा वेगवेगळ्या रेसिपी शेअर करत जाईल। आता बघा, हे चिकन आता भाजायला ठेवलं आहे, तर दुसरं चिकन पण भाजत आलेलं आहे, त्याला आता परत मी असं पलटी करून घेते। तुम्ही कधी जर वनभोजनाला गेले तर असा चिकन नक्कीच करून बघा। आता बघा, आपले चिकन भाजलेले आणि पिलूला झालं आहे कधी मी चिकन खातोय। आता हे बघा, इकडे दुसरं पण आपण भाजत ठेवलं आहे आणि इकडे बघा ही युकी, हिची स्टोरी तुमच्याशी मी नंतर शेअर करेल। हिला पण का झालं कधी खाते मी। आता आपलं बघा, असं मस्तपैकी चिकन आता दोन्ही आपलं भाजून झालेलं आहे, तर हे असं छानपैकी आपलं आता चिकन तयार झालं आहे। मग नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून बघा। आज चिकन खाण्याचा पहिला मान आपण पिल्लूला देतोय आणि नंतर त्या युकीला। चला मग, आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसह आपण परत भेटूया।